पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। बृहदारण्यकोपनिषदातल्या 3ऱ्या अध्यायातलं 7वं ब्राह्मण आपण वाचत होतो। शेवटापर्यंत आपण ते पाहिलं, शेवटची खंडिका मात्र राहिली। त्यातला विषय असा आहे की उद्दालकारुणी याज्ञवल्क्याला विचारतो, त्याला कुणी कुठे विचारलं होतं, तो आता गोष्टीचा भाग आपण बाजूला ठेवू की या सगळ्या चराचराचं सूत्र काय आहे आणि अंतर्यामी कोण आहे, कोण अंतरायमयती। तर चराचराचं सूत्र म्हणून त्यांनी वायू हे उत्तर दिलं। आणि अंतरायमयती म्हणजे ताब्यात ठेवणे, कंट्रोल अशाच अर्थाचा तो शब्द आहे। तर म्हणजे अंतर्यामी, ज्याच्यामुळे, ज्याच्या प्रेरणेने, ज्याच्या शक्तीच्या बळे सगळे व्यवहार घडतात, तो त्या गोष्टीतला अंतर्यामी। तर असं अंतर्यामी तुला माहिती आहे का? ते सूत्रवायू म्हणून सांगितलं, त्याचं कसं स्पष्टीकरण करायचं तेही आपण पाहिलं। अंतर्यामी कोण असं विचारण्यामध्ये त्याचा अभिप्राय असा असावा की अंतर्यामी कोण आहे तू एक नाव घेऊन सांगशीलच, पण त्याचं स्वरूप काय आहे आणि मुख्यतः तो जाणवायचा कसा, हा त्याच्यातला भाग आहे। तर त्यामुळे याज्ञवल्क्याने उत्तर देताना अंतर्यामी म्हणजे अंतर कोण आत कोण असेल त्याचं एका शब्दात सांगता आलं असतं, पण याज्ञवल्क्यांनी वरचा जो प्रश्न होता सुरुवातीचा पहिला की सूत्र काय या सगळ्या चराचराचं, त्याच्या अनुषंगाने याचं उत्तर दिलं। त्या चराचरामध्ये कोण आले, कशाचं सूत्र वायू आहे, तर हा इहलोक आणि परलोक वगैरे या सगळ्याचं म्हणून त्यांनी सांगितलं। मग अंतर्यामी कोण असणार आहे, तो जो विचारतो त्याचा अंतर्यामी का? उद्दालकाने प्रश्न विचारलाय, फक्त त्याचा अंतर्यामी का? नाही, सगळ्या चराचराला जो चालवतो तो त्या चराचराचा अंतर्यामी। हा एक ढोबळ अर्थ त्याच्यामध्ये आहे। कोण चराचराला चालवणारा, तो शब्द अंतर्यामी वापरलाय। तो चराचरात राहून चराचराला चालवणार, त्याच्या बाहेर बसून नाही चालवणार। त्यामुळे प्रत्येक चराचरातल्या कणाकणामध्ये तो अंतर्यामी असला पाहिजे आहे, हे याच्यात गृहीत। या गोष्टी जरी याज्ञवल्क्यांनी सांगितल्या नाही तरी काही गोष्टी गृहीत आहेत, काही माहिती आहेत, काही लक्षात आहेत, काही इकडून तिकडून ऐकून लोकांच्या पक्क्या समजुतीत किंवा अवधारणेमध्ये आहेत। हे सगळं इथे आपल्याला धरावं लागेल। त्यामुळे याज्ञवल्क्यांनी देते अंतर्यामी कोण, याचं जे उत्तर याज्ञवल्क्यांनी दिलं ते 3 पातळ्यांवर दिलं असं आचार्य म्हणतात। आदिदैविक म्हणून त्यांनी काही म्हणजे सगळ्या ज्या देवता आहेत, पृथ्वी, अप, तेज, वायू वगैरे, की ज्यांना आपण पंचमहाभूत म्हणतो, आणि त्याच्यातले भाग म्हणजे देवभूत, सूर्यचंद्र, या सगळ्यांना आपण पंचमहाभूतात ते कुठेतरी जातीलच, पण इथे वेगळ्या पण गणलेल्या आहेत। तर यांच्यात एक भाग त्यांनी केला आदिदैविक असा, दुसरा भाग त्यांनी केला की आध्यात्मिक अधिलोक असा केला, आणि तिसरा भाग केला आध्यात्मिक। आता एखाद्या गोष्टीचा विचार करायचा असेल तर तो भागशः करावा लागतो, हे तर नक्कीच। ते भाग कसे करायचे हे ज्याच्या त्या गोष्टीच्या आकलनावर अवलंबून आहे। त्यावेळची जी समजून घेण्याची प्रथा होती, त्या प्रथेचा हा भाग आहे की भाग कसे करायचे, आदिदैविक, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदियज्ञ,
असे भाग करून एखादी गोष्ट समजून घ्यायची. पण प्रत्येक वेळा हे तुकडे नाहीयेत, हे समजून घेण्यापुरते केलेले विभाग आहेत. म्हणजे डिस्टिंक्शन आहे, सेपरेशन नाही, छेद नाही. वेगळे वेगळेपणा याच्यामधला जितपत आहे तितपतच हे भाग आहेत. पण तरी सुद्धा त्या प्रत्येकात एक सूत्र आहे. याच्यासाठी त्यांनी प्रत्येक वेळेला वेगळे प्रयत्न केले. जरी भागशः मांडणी केली असली तरी हे आतापर्यंत आपण पाहिलं. हा विषय इथे पण झाला. आणि मग अंतर्यामी सांगताना याज्ञवल्क्यांनी असेच 3 भाग किंवा गट करून त्या अंतर्यामीचं विवरण केलं. हे का केलं याज्ञवल्क्यांनी? तर त्याला असं दाखवून द्यायचं, त्याला शिकवायचंय. जे मगाशी म्हटलं की अंतर्यामी माहितीये का? तर हो, अंतर्यामी माहितीये. तो असा असतो, आतमध्ये असतो आणि तो चैतन्य स्वरूप असतो. असं ढोबळ उत्तर नकोय. उत्तर प्रश्न विचारणाऱ्याचा अभिप्राय असा आहे, अंतर्यामी समजून कसा घ्यायचा. त्याला अनुसरून याज्ञवल्क्यांनी दिलेलं उत्तर आहे की अंतर्यामी फक्त तुझ्या ठिकाणी नाहीये. कणाकणामध्ये, कणाकणाला प्रेरणा देणारा, कणाकणाचं धारण करणारा जो आहे तो तिथला अंतर्यामी आहे. पण असे अगणित अंतर्यामी नाहीत. हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. म्हणून प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितलं, एष ते आत्मा अंतर्यामी. तुझ्या ठाई जो आत्मा आहे तो अंतर्यामी आहे. पण तोच पृथ्वीच्या पण ठाई आहे, पाण्याच्या पण ठाई आहे. तो पृथ्वीचाही अंतर्यामी आहे, याचाही अंतर्यामी आहे, त्याचाही अंतर्यामी आहे. हे जे विविध लोक आहेत त्यांचाही अंतर्यामी आहे. तो डोळ्यांना प्रेरणा देणारा त्या डोळ्याचा पण अंतर्यामी आहे, म्हणजे दृष्टी या शक्तीचा. म्हणजे जो अंतर्यामी तुझ्या ठाई आहे तोच अंतर्यामी बाकी सगळ्या विश्वातल्या चराचरामध्ये आहे. म्हणजेच याज्ञवल्क्यांनी त्याला सर्वं खलु इदं ब्रह्म हा बोध केलाच, पण त्याचबरोबर तत्त्वमसि हा पण बोध त्यांनी एकाच वेळेला केला. हेच उपनिषदांचं वैशिष्ट्य आहे. तत्त्वमसि म्हणा किंवा अंतर्यामी हा शब्द पुल्लिंगी असल्यामुळे सोहम, पण मग हम म्हणल्यानंतर मी कडे येतो ना, तो हा त्याला सांगतोय. म्हणून मी म्हटलं तत्त्वमसि. अशा प्रकारचा बोध याज्ञवल्क्यांनी त्याला केला. हे याचं वैशिष्ट्य आहे या सगळ्या अवतार्याचं. आणि याच्याही आधीचं लक्षात आलं असेल की प्रश्न विचारणाऱ्यांनी वेगवेगळ्या विषयाचे विचारले, वेगवेगळ्या दिशेने विचारले, वेगवेगळ्या अभिप्रायाने विचारले, पण तरी सुद्धा याज्ञवल्क्यांनी ती गाडी ओढत खेचत शेवटी सर्वं खलु इदं ब्रह्म याच्यावरती आणली. बृहदारण्यक उपनिषदाचं हेच महत्वाचं तत्वज्ञान आहे. तर हे याही ठिकाणी हे दिसून येतं. आणि म्हणून शेवटच्या कंडिकेमध्ये याज्ञवल्क्य असं म्हणतात की तो आत्मा, तुझा ठाई असलेला आत्मा तोच सगळ्यांचा अंतर्यामी आहे. म्हणजे तुला जर त्याला जाणायचं असेल, सर्वांचा अंतर्यामी जाणायचं असेल, तर तू तुझा अंतर्यामी जाण. म्हणजे मग ते वेगळं आणखीन जाणायला नको, कारण तोच आहे. कसा जाणायचा तो माझ्या ठाई असलेला? तर तो कसा आहे? अमृतः. अमृतः आहे. का अमृतः आहे? एष ते आत्मा अमृतः, अंतर्यामी अमृतः. तर हा मगाशी विषय गेल्या वेळेला आपण पाहिला की अनेकांच्या ठिकाणी तो आहे. ते साकार आहेत, उत्पद्यमान आहेत, म्हणून नष्ट सुद्धा होणारे आहेत. मग त्यांचा अंतर्यामी पण नष्ट होईल का? नाही. तो अमृतः आहे. तो अदृष्टः द्रष्टा. इथून पुढे एक वेगळा विषय आहे. तो अंतर्यामी आहे, द्रष्टा, पण अदृष्ट. दृष्ट म्हणजे जो पाहिला जातो तो, बघण्याचा जो विषय होतो तो दृष्ट. झाड दृष्ट आहे, पर्वत, माणसं, घर हे दृष्ट आहे. का? ते बघितले जातात. आणि द्रष्टा कोण? जो बघतो तो. मी द्रष्टा आणि झाड
दृष्ट म्हणजे पाहिलं गेलेलं किंवा दृश्य जे बघण्याची शक्यता असते, ते जे बघण्याचा विषय होतं ते एकदा ते विषय झाला की ते दृष्ट होतं. तर तो अंतर्यामी कसा आहे, तो द्रष्टा आहे पण तो अदृष्ट आहे. तो अदृश्य नाही, अदृष्ट. तो स्वतः द्रष्टा आहे पण त्याला कुणीही पाहू शकत नाही. तो स्वतः श्रोता आहे पण त्याला कुणीही ऐकू शकत नाही. अश्रुतः ही ओळ आपण आधी बघू आणि मग पुढे जाऊ. तो अमतः म्हणता, तो म्हणता आहे, विचार करणारा आहे पण अमतः, त्यात तो कोणत्या विचारांचा विषय होऊ शकत नाही. आणि न अन्यः अतः अस्ति विज्ञाता, त्याच्याहून वेगळा कुणीही विज्ञाता नाही, त्याच्याहून वेगळा कुणी द्रष्टा नाही, त्याच्याहून वेगळा कुणी श्रोता नाही. न अन्यः अतः अस्ति, परत द्रष्टा, श्रोता, मंता, विज्ञाता हे आहेत. इथपर्यंत आपण स्वाध्याय म्हणून पण पाहिलं आणि आता वाचलं पण आता याचं थोडंसं विवरण आपण करूया. हा इथे हा भाग आहे बघा. आता पुन्हा प्रश्न येणार आहे, कसं वरती घ्यायचं मॅडम? हा 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 थोडं बोलू का? थोडं म्हणजे आता चाललेल्या विषयाशी हा जो काही जो दिसणारा नाहीये पण इथे थोडा दृष्टादृश्य विवेक मध्ये असं चिंतनाचा भाग येतो. ते हा जरी पाहिलेला नसला तरी किंवा पाहणारा म्हणजे ज्ञान होणारा, पण त्या ज्ञानाचं वैराग्य म्हणून ज्ञानाला वैराग्य असेल तर वैराग्याचा तो अजाणता आहे का जाणता आहे? ज्ञानाचा जाणता आहे आणि वैराग्याचा अजाणता आहे. तसंच भक्तीमध्ये सेवा हे दारवंथा दिलेला आहे. म्हणजे भक्ती करताना हा जाणतेपणाचा भाग आहे पण सेवेमध्ये अजाणतेपणाचा भाग आहे. आणि कर्मामध्ये हा जो कर्माचा जो काही फलित भाग आहे, परंतु निष्काम कर्मामध्ये तो वैराग्याचा किंवा तो अदृष्टाचा भाग आहे. निष्कामाचा ही अदृष्ट आहे, वैराग्य अदृष्ट आहे आणि सेवा ही अदृष्ट आहे. असा जोडीला घेतला तर सामान्य माणसाला त्याच्या जोडीला ज्ञानाने आत्मा कळतो, सेवेने आत्मा, भक्तीने आत्मा कळतो आणि कर्माने पण तो अभिलिक्षित आहे कारण तो करता आहे. म्हणून इथे जोडीला दुसरा शब्द घेतला तर चाललेल्या विषयाची थोडी सामान्य भूमिकेला त्याच्याकडे तो गुण भले नसेल पण तो जाणला तर हा जो काही अदृष्ट आहे ती जाणण्याची थोडीशी त्याला कळतीक पडेल असं थोडस या चिंतनाच्या अंगाने वाटतं. धन्यवाद. मी बघते हा विचार करून, सगळ्या गोष्टी नाही माझ्या चांगल्या अशा छान पद्धतीने लक्षात आल्या. हा विषय पुरा करून मी विचार करते आणि मग पुढच्या वेळेला कसं सांगता येईल ते बघू आपण. बर, हा असा विषय आहे की तो अंतर्यामी आहे, तो अदृष्ट आहे, तो दिसत नाही पण त्याला तो बघणारा आहे. अश्रुतः श्रोता, तो ऐकणारा आहे पण तो कुणाला ऐकू येत नाही. तो अमतः म्हणता, तो स्वतः विचार करणारा आहे पण त्याचा म्हणजे तो विचारांचा विषय होऊ शकत नाही. आत्तापुरतं आपण बघू हा. तुम्ही हे रूपक जास्त खेचू नका. मी विचार करते म्हणजे मी म्हणता आहे. मंत्रू, मन म्हणजे विचार करणे, संकल्प करणे, विचार करणे, हा सगळा मन धातूचा अर्थ होतो. तर मी संकल्प करते, विचार करते म्हणजे मी म्हणता आहे. मी कशाचा संकल्प करतेय तर काही एक काम मला करायचंय याचा मी संकल्प करते. म्हणजे ते काम कसं आहे ते मत आहे, त्याच्याबद्दल मी विचार करते, त्याची काही आखणी करते, त्याला साकार करते, त्याला काही रंगरूप गुणधर्म आहेत त्याच्यावर मी चिंतन करते. आत्मस्वरूप कसं आहे त्याला हे काहीच नाही, त्यामुळे ते अमत आहे. मग आपण दरवेळेला हा विषय घेतो की आत्मस्वरूप ते हे ज्ञेय नाही, ते होण्याची गोष्ट आहे, ते जाणण्याची गोष्ट नाहीये.
एका मर्यादेपर्यंत माहिती करून घेण्याची गोष्ट, नाहीतर मग हा सगळा खटाटोप हा व्यर्थ जाईल. माहिती करून घेण्याची गोष्ट आहे. गुरुकडून चिंतनाने, वाचनाने, चर्चेतून हे ब्रह्मोद्य कशासाठी आहे? त्याच्यासाठीच आहे सगळं जनकाच्या दरबारात जे चाललेलं आहे ते. हे माहिती करून देईल. पण प्रत्यक्षात आत्मस्वरूप, प्रत्यक्षात ब्रह्म, प्रत्यक्षात परब्रह्म, प्रत्यक्षात तत् ही होण्याची गोष्ट आहे, हे नक्की. तर त्याचा प्रश्न त्याला धर्म होता. तर तो म्हणता आहे, जाणतो, त्याला कोणी जाणू शकत नाही. तो विज्ञाता आहे, विशेष प्रकारे जाणणार आहे. मनामध्ये ना विचार करणं हा भाग जास्त येतो आणि विज्ञातामध्ये जाणणं. कशा प्रकारे जाणणं? हे झाड आहे, या झाडाबद्दल मी काही याचं चैतन्य, याची प्रेरणा कोण आहे, कशामुळे, काय, या सगळ्या गोष्टी विज्ञान शब्दाचा विविध ठिकाणी वेगवेगळा अर्थ आहे बरं का. हा झाला विज्ञानाचा भाग. झाड मी जाणतीये, मी विज्ञात आहे. आणि झाड कसं आहे? विज्ञात आहे. कदाचित ते विज्ञात असेल, मला नाही कळलं, ते अविज्ञात सुद्धा असेल, नीट कळलंच नाही. पण मनन केव्हा होईल? माझं झाड इथंच राहू दे, मी कुठेतरी दुसरीकडे जाईल आणि या झाडामधून कसा चैतन्याचा विलास प्रकट होतो आहे आणि स्थिरचरात ते व्यापून राहिलेलं त्या झाडामधून सुद्धा कसं प्रकट होतंय, असं जर काही मी चिंतन करायला लागले आणि ते चिंतन माझ्या आयुष्यापर्यंत आणून भिडवायला लागले तर ते होतं मनन. आत्मा हा अशाही मननाचा विषय नाही, आत्मा हा अशा विज्ञानाचा सुद्धा विषय नाही. तो स्वतःच विज्ञाता आहे, तो स्वतःच म्हणता आहे. न अन्यः अतः अस्ति द्रष्टा, त्याच्या वेगळा कोणी द्रष्टा नाही. न अन्यः अतः अस्ति श्रोता, त्याच्याहून वेगळा कोणी श्रोता नाही. न अन्यः अतः अस्ति म्हणता, त्याच्याहून वेगळा कोणी म्हणता नाही. न अन्यः अतः अस्ति विज्ञाता, त्याच्याहून वेगळा कोणी विज्ञाता नाही. एष ते आत्मा अंतर्यामी, असा तुझा आत्मा आहे, तोच अंतर्यामी आहे, अमृत आहे. अतः अन्यदार्थम, त्याहून सगळं उरलेलं जे आहे ते सगळं विनाशी आहे. ततो हो उद्दालकः आरुणिः उपरराम, आणि मग तो आरुणी शांत बसेल. आता याच्यामध्ये काय विषय घेतलेला आहे? तर पहिल्यांदा त्याच्या प्रश्नाला उत्तर देत आहे, अंतर्यामीच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या आदिदैविकांच्या मध्ये पण तो अंतर्यामी आहे. पण ते जे त्या ज्या सगळ्या देवता आहेत, म्हणजे पृथ्वी, आकाश, हे त्याला जाणू शकत नाहीत असं म्हटलं. पहा, प्रत्येक ठिकाणी हे वाक्य आहे की त्या पृथ्वीला त्याला जाणता येत नाही, त्याला पृथ्वी माहिती. आकाशाला त्याला जाणता येत नाही, त्याला आकाश माहिती. असा सगळा विषय ते केलेला आहे. आणि त्याच वेळेला तो त्या पृथ्वीचा नियामक आहे, तो आकाशाचा आहे, तो लोकाचा आहे, तो इत्यादी सगळ्यांचा तो नियामक आहे असं सांगितलं. कदाचित या सगळ्या वर्णनावरून इथपर्यंतच्या कुणाच्या तरी मनात येईल, याचा अर्थ तो जो अंतर्यामी आहे आणि तो ज्याचं नियमन करतो त्या दोन गोष्टी आहेत. पृथ्वी जी, ठीक आहे, आपण स्थूल पृथ्वी घेऊ, ही एक गोष्ट आहे आणि तिचा नियामक ही दुसरी गोष्ट आहे. हे कळण्यासारखं आहे की नियामकाला पृथ्वी पूर्ण माहिती आहे, नियामक पृथ्वीला जाणतो, त्याच्याशिवाय त्याला नियमनच करता येणार नाही. पण पृथ्वीला नियामक माहिती असायचं काही कारण नाही. ज्या प्रमाणात, ज्या पद्धतीने, जेवढा तो नियामक पृथ्वीला जाणतो, तेवढी पृथ्वी त्याला जाणूच शकत नाही. हे पटण्यासारखं आहे. आणि असंच बाकीच्या आमच्या बाबतीत. याच्यामुळे काय होतं, जाणणाऱ्याला, ऐकणाऱ्याला असं वाटतं की अरे, म्हणजे इथे दोन आहेत, एक तो अंतर्यामी आणि तो ज्या गोष्टी चालवतो त्या. म्हणजे द्वैताच्या पातळीवरती कदाचित ही चर्चा जाण्याची शक्यता आहे. कुणाला तरी तशा प्रकारचं समजेल असा त्याच्यामध्ये एक भाग किंवा त्रुटी, लूप होल
असं म्हणा, असा एक राहण्याची शक्यता आहे. नाहीये खरं ते, पण काढायचाच झाला एखाद्याला खोडसाळपणे अर्थ तर त्याला संधी आहे. पण ती पण संधी नाही मिळू द्यायची. प्रत्येक वेळेला श्रुती अशा प्रकारचा बंदोबस्त करते की अत्यंत सुगम सोपं, त्यांच्या पद्धतीने त्यांच्या वेळचं सोपं बरं का. आपल्याला ते किचकट वाटतं, हा वाग वेगळा. सांगताना काही गोष्टी द्वैताच्या भूमिकेतून सांगायची वेळ आली, वैविध्यावर भर द्यायची वेळ आली तर चुकूनही असं वाटता कामा नये की हा म्हणजे इथे वेगळे विखंडितता आहे, द्वैत आहे. नाही, सर्वं खलु इदं ब्रह्म आणि तत्त्वम् असि, ही दोन सूत्र कधीही सुटणार नाहीत याची काळजी प्रत्येक वेळेला श्रुतीने घेतली. तसंच या ठिकाणी पण झालं. ते आतापर्यंत तुम्हाला सांगितलं पृथ्वी वगैरे असं, म्हणजे तो याज्ञवल्क्य उद्दालकाला म्हणतात ते नियम्य नियामक आहेत असं तुम्हाला वाटेल, पण तसं नाहीये. तोच एकटा श्रोता आहे. तोच जो श्रोता असेल तर त्याला ऐकणारा दुसरा कुणी नाही, कारण तो अश्रुत आहे. तो कुणालाही ऐकू येत नाही, म्हणजे तो ऐकण्याचा विषय होऊ शकत नाही, तो दृष्टीचा विषय होऊ शकत नाही, तो मनाचा विषय होऊ शकत नाही, तो त्या मनाच्या वरचा जो भाग आहे जाणीवेचा त्याचाही विषय होऊ शकत नाही. पण या सगळ्यांचा मात्र तो चालवणारा आहे. तो स्वतःच दृष्टी आहे. मग असं वाटेल तो जो स्वतः दर्शन म्हटलंय ना, तो स्वतः द्रष्टा आहे. तो द्रष्टा असेल तर त्याच्या पुढचं दृश्य कोणतं? काय बघतो म्हणून तुम्ही त्याला द्रष्टा म्हणता? द्रष्टा हा तेव्हाच शक्य होतो जेव्हा समोर काहीतरी असतं. काहीच नाही आणि मी बघतोय अशी शक्यता आहे का? नाही, खरं म्हणजे नाहीये. पण योगाच्या ठिकाणी, योगाच्या बाबतीत एक योगाची व्याख्या येते. ही व्याख्या अशी आहे की दृष्टी ही स्थिरा तस्य विनैव दृश्यात. तो जो योगी असतो ना त्याची दृष्टी अत्यंत स्थिर असते, पण त्याच्या पुढे कुठलंही दृश्य नसतं. आपल्या पुढे दृश्य असतं, त्या दृश्यावर आपले डोळे खिळलेले असतात, म्हणून आपली दृष्टी स्थिर असते. जेव्हा आपण एखाद्या माणसाला लांब अंतरावरचं काहीतरी दाखवतो किंवा कोणीतरी मनुष्य दाखवतो, आपल्याला बरोबर कळतं नाही दिसलं अजून, नाही हा आता दिसलं, आता लक्ष गेलं. हे कसं काय आपल्याला कळलं? त्याचं लक्ष तिकडे आत्ता गेलं इतका वेळ सांगून हे कळलं कसं? तर त्याची दृष्टी आता स्थिर झाली, आपण जे त्याला दाखवत होतो त्याच्याकडे. म्हणजे दृष्टी काहीतरी दृश्य असतं तिथं स्थिर होते. योगी जो असतो त्याची दृष्टी स्थिर असते, त्याचे डोळे उघडे असतात, दृष्टी स्थिर असते. काही वेळेला ते अर्ध उन्मीलित असतात, हा भाग थोडा वेगळा आहे, पण डोळे उघडे असतात, दृष्टी स्थिर असते. तरी पण ते आपल्याकडे बघतायत का शेजाऱ्याकडे बघतायत का वर बघतायत काहीही कळत नाही, पण ते सगळं बघत असतात, कारण ते सगळं झालेले असतात म्हणून त्यांना ते माहिती असतं. नाहीतर आपल्याला वाटेल माझ्याकडे पाहून तो योगी काहीतरी सांगतोय, यांच्याकडे बघून सांगतोय, तो कुणाच कडे बघत नसतो. तुम्ही एक निरीक्षण करा बघा. मला हे पंडित भीमसेन जोशी यांचं, मला गाण्यातलं काहीही कळत नाही, पण तरी पण मी काय ऐकायला, तेव्हा आम्ही राहत होतो तिथे होतं त्यांचं गाणं, त्यांचे डोळे उघडे होते, म्हणजे इतकं स्पष्ट कळत होतं की ते कुणाहीकडे बघत नाहीत. तर ते फक्त द्रष्टा होते, फक्त द्रष्टा. त्यांच्या पुढे दृश्य नव्हतं, फक्त द्रष्टा. आणि द्रष्टा आपल्या दृष्टीने, त्यांना तर तेही नव्हता विषय. ते म्हणतही नव्हते, त्याला माहितीही नव्हतं की आपण द्रष्टा आहोत का नाही, का कुणाकडे बघतो. ते वेगळ्या विश्वामध्ये होते. तसं हे आत्मस्वरूप हे फक्त
फक्त द्रष्टा आहे, कारण आपल्याला द्रष्टा समजतो. म्हणून त्यांनी सांगितलं आत्मस्वरूप फक्त द्रष्टा आहे. जिथे जिथे म्हणून दर्शन क्रिया घडते तिथे तिथे ते आत्मस्वरूप असतं, म्हणून ते नियामक आहे. तिथे जिथे जिथे म्हणून श्रवण क्रिया घडते, श्रवण श्रोतृ ही क्रिया घडते, तिथे तिथे आत्मस्वरूप आहेच. पण ती श्रवण ही क्रिया घडत नाही अशी कुठली जागा आहे का? नाही. ध्वनी सगळीकडे निर्माण होतोय आणि सगळीकडून तो ऐकलाही जातोय. मग तुम्हाला वाटेल दगड ऐकतो का? ऐकत असेल. ध्वनी लहरी जर त्याच्यापर्यंत पोहोचत असल्या तर तो पण ऐकतो. म्हणजे ऐकणं एवढीच फक्त क्रिया आपल्याला कळते. मग हा तो श्रोता तोच आहे, मनता तोच आहे, विज्ञाता तोच आहे, त्याच्याहून वेगळा विज्ञाता नाही. असं म्हणण्यामध्ये काय सांगितलं? तो कधीही विज्ञेय नाही, तो कधीही विज्ञात नाही. विषय आणि विषयी असे दोन शब्द या प्रसंगी समजून घ्यावेत. आपण बघणारे आहोत, आपण विषयी आहोत आणि जे बघतो तो विषय आहे. नेहमी विषय विषयी भाव हा शब्द ही चर्चा तत्वज्ञानाच्या पुस्तकामध्ये येते आणि हे फक्त याच म्हणजे वेदांताचा जो हा भाग आहे उपनिषदांचा आणि वेदांतावरची जी पुस्तकं आहेत त्यांच्यामध्ये ही फार होते, हीच चर्चा जास्त होते. विषयी विषयी भाव. तर ते आत्मस्वरूप हे खरं म्हणजे विषयी पण नाही आणि विषय पण नाही, ते त्याच्या पलीकडे आहे हे त्याला सांगायचंय. म्हणून तो म्हणतो की याच्याहून वेगळा द्रष्टा नाही, श्रोता नाही, कोणी विषयी नाहीच याच्याहून वेगळा कोणी, तोच सगळं आहे ते त्याला सांगायचंय. कारण आपल्याला माहिती असलेली परिभाषा श्रोता वक्ता द्रष्टा अशी आहे आणि याहून जे काही तुला जाणवत असेल ते सगळं विनाशी आहे असं समजते, अमृत नाही. खरं याहून काही उरतच नाही ना. न अन्यत. आता हा अन्यदार्थम हे शेवटचं वाक्य आहे. याहून वेगळं जे असेल ते त्याला काही अर्थ नाही, ते विनाशी असं त्याला सांगायचंय. असा झाला हा उद्दालक अरुणीच्या चर्चेचा भाग. त्याच्यानंतरचा भाग आहे तो आधी थोडा वाचूया, मजा आहे त्या वाचण्यामध्ये. तो आहे 8वं ब्राह्मण आता सुरू होतोय. अथः वाचक नवी उवाच. ब्राह्मणा भगवन्तः हन्त अहम इमं द्वौ प्रश्नौ प्रक्ष्यामि तौ चेत् ने वक्ष्यति. हे आता मिनतीला विचारते हा, हे कसं पुढे घेता येईल ते मला काय समजतच नाही काय झालं ते. आपण ती फाईल कशी सरकवायची? काय केलं असतं? स्टॉप करते मी आता. अच्छा हा स्टॉप केला. आता इथून मुळावर जाऊन हे 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 हा बाण विंडो बृहदारण्य शेअर जास्त पुढे येते मी आता मला जमेल. अतः वाचक नवी उवाच. ब्राह्मणा भगवन्तः हन्त अहमिमं द्वौ प्रश्नौ प्रक्ष्यामि तौ चेत् मे वक्ष्यति न वै जातु युष्माकम् इमं कश्चित् ब्रह्मोद्यम जेता इति. एवढं गार्गी म्हणाली. पृच्छ गार्गी इति विचार गार्गी असं तिला उत्तर दिलं. साह उवाच. मग आता ती म्हणते हा इथून पुढचं. अहम वै त्वा याज्ञवल्क्य यथा काश्यो वा वैदेहो वा उग्रपुत्रः उज्यन्धनुः अधीज्यं कृत्वा द्वौ बाणवन्तौ सपत्नाति व्याधिनौ हस्ते कृत्वा उपोत्तिष्ठेत् एवमेव अहं त्वा द्वाभ्यां प्रश्नाभ्याम् उपोदस्थाम् तौ मे ब्रूहि इति.
तेवढं ती गार्गी म्हणाली. पृच्छ गार्गी इति. सा होवाच यदूर्ध्वं याज्ञवल्क्य दिवः यद अवाक् पृथिव्याः यदन्तरा द्यावा पृथिवी इमे यद्भूतञ्च भवच्च भविष्यच्च इति आचक्षते कस्मिन् तद् ओतञ्च प्रोतञ्च संधी आहे बरं का. कस्मिन् तद् ओतञ्च प्रोतञ्च इति. सह उवाच यदूर्ध्वं गार्गी दिवः यदवाक् पृथिव्याः यदन्तरा द्यावा पृथिवी इमे यद्भूतञ्च भवच्च भविष्यच्च इति आचक्षते आकाशे तदोतञ्च प्रोतञ्च इति. सा होवाच नमस्ते अस्तु याज्ञवल्क्य यो मे एतं व्यवोचः अपरस्मै धारयस्व इति पृच्छ गार्गी इति. सा होवाच यदूर्ध्वं याज्ञवल्क्य दिवः यदवाक् पृथिव्याः यदन्तरा द्यावा पृथिवी इमे यद्भूतञ्च भवच्च भविष्यच्च इति आचक्षते कस्मिन् तदोतञ्च प्रोतञ्च इति. सह उवाच यदूर्ध्वं गार्गी दिवः. तिचं परत कोट करतोय. यदवाक् पृथिव्याः यदन्तरा द्यावा पृथिवी इमे यद्भूतञ्च भवच्च भविष्यच्च इति आचक्षते आकाशे एव तदोतञ्च प्रोतञ्च इति. कस्मिन्नु खलु आकाशः ओतश्च प्रोतश्च इति. सह उवाच एतद्वै तदक्षरं गार्गी ब्राह्मणा अभिवदन्ति अस्थूलम् अनणु अह्रस्वम् अदीर्घम् अलोहितम् अस्नेहम् अच्छायम् अतमः अवायु अनाकाशम् असंगम् अरसम् अगन्धम् अचक्षुष्कम् अश्रोत्रम् अवाक् अमनः अतेजस्कम् अप्राणम् अमुखम् अमातृ काहीतरी इथे राहिलंय अनंतरम अबाह्यम न तदश्नाति किंचन न तदश्नाति कश्चन एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी सूर्याचन्द्रमसौ विधृतौ तिष्ठतः एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी द्यावा पृथिव्यौ विधृते तिष्ठतः एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी निमेषा मुहूर्ता अहोरात्राणि अर्धमासा मासा ऋतवः संवत्सराः इति विधृताः तिष्ठन्ति एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी प्राच्यः अन्याः नद्याः स्यन्दन्ते श्वेतेभ्यः पर्वतेभ्यः प्रतीच्यः अन्याः यां यां च दिशम् अनु एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी ददतः मनुष्याः प्रशंसन्ति यजमानं देवाः दर्वीं पाहिजे बरं का इथे पितरः अन्वायत्ताः देवाः नाही पितरः अन्वायत्ताः. हे मी तुम्हाला शांकर भाषेतलं बघून सांगते. हे माझ्या हातात आहे ते तेच आहे पण हा शब्द वेगळा आहे त्याच्यामध्ये. बरं हा अर्थ नाही. आता काय झालं इथपर्यंत त्या उद्दालकाला त्यांनी सांगितलं की जो अंतर्यामी म्हणतोस ना तो काय फक्त असा मर्यादित नाहीये. अंतर्यामी नाही तो व्यापी आहे. आणि तुला जर काही जाणणं वगैरे याच्या प्रेरणा कोण करतं कारण अंतर्यामी यम शब्द वापरलाय ना तो प्रेरणा देणारा कंट्रोलमध्ये ठेवणारा ताबा ठेवणारा असा आहे. म्हणून या क्रियांचा उल्लेख केला की ऐकण्यावरती नियमन त्याचंच बघण्यावर नियमन त्याचंच विचारांवर नियमन त्याचंच जाणण्यावर नियमन त्याचंच दुसरा कोणी नाही काही करत. कारण त्याने प्रश्न विचारताना अंतर्यामी शब्द वापरला म्हणून याज्ञवल्क्यांनी या परिभाषेत त्याला उत्तर दिलं. हा पण एक अभ्यासाचा छान विषय होईल की याज्ञवल्क्य ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या भाषेत सांगतो. मग आता परत ती गार्गी उठली वाचक नवी ती वचकनूची मुलगी उठली जिला पहिल्यांदा तो याज्ञवल्क्य म्हणाला होता याच्या आधी की आता आणखीन विचारू नकोस डोकं फुटेल तुझं आणि मग ती गप्प बसली. तर आता ती पुन्हा उठली आणि तिने काय केलं ब्राह्मण हा भगवंत हा तिने बाकीच्या माणसांना पहिल्यांदा विचारलं परवानगी विचारली. हंतहम इमं द्वौ प्रश्नो प्रक्ष्यामि याला मला 2 प्रश्न विचारायची इच्छा आहे. तौ ते
मे वक्षती, त्या 2 प्रश्नांचं त्याने जर उत्तर दिलं तर न जातु युष्माकम इमम कश्चित ब्रह्मोद्यम जेता. युष्माकम म्हणजे तुमच्यापैकी कोणीही याला ब्रह्मोद्यामध्ये न जेता जिंकणारा होणार नाही. म्हणजे तुमच्यापैकी कोणीही याला ब्रह्मोद्यामध्ये जिंकू शकणार नाही. युष्माकम कश्चित न जेता, तुमच्यापैकी कोणीही जिंकणारा होणार नाही. कुणाला? इमम, याला. कशात? ब्रह्मोद्यम, याला आणि या ब्रह्मोद्याला जिंकणारा होणार नाही. जर त्यांनी मला या प्रश्नांची उत्तरं दिली तर, म्हणजे हा निर्विवाद जिंकला. तर ते सगळे बसलेले होते, ते म्हणले पृच्छकारे, विचार वेगाने. मग तिने विचारलं, अहम वै त्वा याज्ञवल्क्य यथा काश्यो वा. याज्ञवल्क्या, मी आता तुला प्रश्न विचारते. कसे? यथा, ज्याप्रमाणे. काश्य हा वा वैदेह हा वा उग्रपुत्र हा. काश्य म्हणजे काशीमधला आणि वैदेह म्हणजे विदेह देशातला. ही दोन्ही राज्य शूर लोकांसाठी म्हणून प्रसिद्ध होती. त्याच्यामधला उग्रपुत्र. उग्रपुत्राचे 2 अर्थ केले. एक म्हणजे काशीमधला उग्रपुत्र म्हणजे काशीमधला कोणी एक राजपुत्र ज्याचा जो उग्र आहे. विदेह देशामधला किंवा उग्रपुत्र म्हणजे अत्यंत आक्रमक असा शूर असलेला मनुष्य, मुलगा, राजपुत्र. असा शूरवीर तो काय, कसा आहे? उज्जन धनु अधिज्यम कृत्वा. उज्जा म्हणजे धनुष्याची दोरी. ती आपण बघतो धनुष्याची दोरी नेहमी बांधलेली असते, पण प्रत्यक्षात ती जी दोरी असते ती मोकळी सोडलेली असते. उज्ज म्हणजे मोकळी सोडलेली, खाली उतरवून ठेवलेली असते. आणि मग प्रत्यक्ष ज्या वेळेला धनुष्य वापरायची वेळ येते त्यावेळेला अधिज्यम, ती त्या धनुष्यावर चढवायला लागते. धनुष्य चढवलेलं धनुष्य म्हणजे सज्ज. आपण म्हणतो ना, काम करायला सज्ज झाला, ते सहित असलेलं ते सज्ज असं धनुष्य. तर त्या धनुष्याला आधीच दोरी मोकळी असते, ती त्याच्यावर चढवतो आणि असं अधिज्यम धनु करतो. आणि मग काय करतो? बाणवंत शर. बाण याचा इथला अर्थ आचार्यांनी असा सांगितलाय, बाणाच्या प्रत्यक्ष टोकाला, म्हणजे जे टोक घुसतं लक्ष्यामध्ये, त्या टोकाला सुरुवातीला एक लाकडाचा तुकडा, म्हणजे टोपण कसा असावं ना एखादं, तशा प्रकारचा असतो, त्याला म्हणतात बाण. आणि जो सोडला जातो धनुष्यातून आणि वेध घेतो त्यालाही बाण म्हणतात, पण तो शर. आता त्या नेहमीचा बाण हा टोक असलेला, म्हणजे वरचं टोपण असलेला असूही शकतो, नसूही शकतो. पण या माणसाजवळ असे चांगले 2 टोपण असलेले, म्हणजे अत्यंत धारदार, तीक्ष्ण, बघता बघता त्या लक्ष्याचा वेध आर पार घेणारे असे बाण आहेत. म्हणून त्यांनी त्याला 2 टोपणं बसवली आहेत. तर 2 बाणवंत म्हणून इथे शरव शब्द घातला असे. आणि ते कसे? सपत्न अतिव्याधीनो. सपत्न म्हणजे शत्रूला पार वेधून टाकणारे, व्याधीनो घुसून वेधून टाकणारे, काही त्याचं शिल्लक न ठेवणारे असे तो 2 बाण घेतो आणि हस्ते कृत्वा, आणि हातामध्ये तो 2 बाण घेतो आणि उपोत्तिष्ठे, आणि शत्रूचा सामोरा उभा राहतो. उपोत्तिष्ठेत म्हणजे उभा राहतो, सामोरा जातो. ज्या शत्रूला मारायचंय त्याच्यासमोर उभा राहतो. अर्जुन नाही का म्हणाला कृष्णाला, रथ पुढे ने, बघू देत मला कोणाकोणाबरोबर मला युद्ध करायचंय ते, कैर्मया सह योद्धव्य. तसा तो समोर उभा राहतो. तशी मी एवमेव अहम द्वाभ्याम प्रश्नाभ्याम उपोदस्थाम, तशी मी 2 प्रश्न घेऊन तुझ्या समोर उभी राहिली. म्हणजे या प्रश्नांचं उत्तर तू दिलंस तर छानच आहे, नाही तर ते वेध घेतील तुझा, संपवतील तुला. तऊ मे ब्रूही, ते तू सांग.
पृच्छ गार्गी सांग गार्गी विचार गार्गी साह वाच याज्ञवल्क्या यदूर्ध्वम याज्ञवल्क्य दिवाहा याज्ञवल्क्य जे देऊच्याही पलीकडे आहे, वर आहे. यद अवाक पृथिव्याहा जे पृथ्वीच्याही खाली आहे. द्यावा पृथ्वी अशी एक वैदिक कल्पना आहे. आणि या कल्पनेच्या मागची कल्पना ही ब्रह्मांड अशी आहे. ही ब्रह्मांड ही कल्पना सोपी व्हावे समजायला म्हणून ती नंतर पुष्कळदा वापरली गेली. त्या अंड्याचं वरचं कवच उदाहरण म्हणजे समजा दिव आणि खालचं कवच म्हणजे पृथ्वी. तर त्या वरच्या कवचाच्याही पलीकडे आहे ऊर्ध्वम, त्याच्याही पलीकडे आहे. आणि खालच्या कवचाच्याही खाली अवाक म्हणजे खाली, त्याच्याही खाली. म्हणजे हे ब्रह्मांड ज्याच्यामध्ये आहे अशी कुठली तरी गोष्ट तिच्याबद्दल ही प्रश्न विचारते. आणि यद अंतरा द्याव पृथ्वी, ठीक आहे हे ब्रह्मांड कशात तरी असेल, पण ब्रह्मांडाच्या आत अंतरा ज्याच्यामध्ये ही द्यावा पृथ्वी आहे आणि जे स्वतः द्यावा पृथ्वी आहे. तर ठीक आहे, एखादा माठ बघा तुम्ही, तोही पाण्याने भरला आणि तो पाण्यामध्ये दाबला मोठ्या जलाशयामध्ये, तर त्याच्या वर खाली सगळीकडे पाणी, त्याच्या आत पण पाणी आहे, कारण ते आपण आधीच भरलेलं आहे किंवा भरलं ते उघडा तोंडाचा होता म्हणून. पण त्या मातीचं काय, ते पाणी नाही आहे ना, माती ती मातीच आहे. किंवा हंडा असेल तर तो काहीतरी वेगळा धातू आहे. म्हणजे पाणी वेगळं झालं आणि तो ज्याचा तो माठ धातू हंडा आहे तो वेगळा झाला. दोन गोष्टी झाल्या ना. हिने ती शक्यता नाही ठेवली. ती म्हणाली द्यावाच्या वरती, पृथ्वीच्या खाली, द्यावा पृथ्वीच्या मध्ये अंतरा. अंतरा म्हणजे दोघांच्या मध्ये. आणि द्यावा पृथ्वीच स्वतः जे आहे, यद म्हणजे जे आहे. आणि यदभूतंच भवच्च भविष्यच्च, जे भूत पण आहे, होऊन गेलेलं पण आहे, जे आत्ता घडणारं विद्यमान पण आहे, वर्तमान पण आहे, आणि जे भविष्यत आहे, उद्याचं पण आहे, असं ज्याला म्हणतात ते सगळं कस्मिन ओतंच प्रोतंच, ते सगळं कशात रे विणलेलं आहे. उभाड सुंदर शब्द वापरलाय, ओतंच प्रोतंच. मागे हाच वापरला होता तिने. ओत म्हणजे उभे आणि प्रोत म्हणजे आडवे धागे. काही वेळेला उलट सुद्धा आहे. म्हणजे स्थल काल हे वस्त्राचे जणू काही उभे आडवे धागे आहेत. आणि हे उभे आडवे धागे कस्मिन कशा तरी विणलेले आहेत. आपल्याला हे समजायला अवघड जाईल की उभे आडवे धागे कशात विणायचे असतात. उभे आडवे धागेच तर विणलेले असतात. कशानी विणायचे असतात असं विचारा. लोकरीने विणायचे असतात, सुयाने विणायचे असतात, पण कशात काय. तर तिने अशी कल्पना केलेली आहे, हे स्थल आणि काल हे कशात तरी विणलेले आहेत. म्हणजे यांच्या मागं पण काहीतरी आहे, यांना प्रेरणा देणारं, यांना विणवणारं, त्यांचा आधारभूत म्हणून पण काहीतरी आहे. आणि यांना अर्थ त्या कस्मिनमुळे आहे असं तिला त्याच्यात सांगायचंय. आता हा प्रश्न का बरं विचारला तिने? एवढी आधीची चर्चा झाली ती काही वेगळी होती का या उत्तरापेक्षा? हेच तिचं ओतंच प्रोतंच झालंच होतं की आधी. तर त्याचं संगती लावणं जे म्हटलं होतं ना गेल्या वेळेला, संगती याची सगळ्याची अशी लावली आहे की आता या उद्दालक आरुणीचा जो प्रश्न होता, अंतर्यामी कोण, अंतर्यामी कोण, हे एका प्रकारे प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष म्हणण्यापेक्षा सोपाधिक पद्धतीने सांगितलं. सोपाधिक म्हणजे कसं, पृथ्वी माहितीये, पृथ्वीचा व्यवहार माहितीये, मग पृथ्वीला कोणीतरी अंतर्यामी असला पाहिजे इत्यादी. आणि मग पुढे जाऊन त्यांनी सांगितलं जो याचा अंतर्यामी तोच तूच आहे, तूच आहेस, हा भाग वेगळा. पण सांगण्याची पद्धत
की सोपाधिक आहे? किती वेळ असं सोपाधिक सांगणार? हाही एक प्रश्न आहे. दुसरं असं की ते प्रत्यक्षपणे त्याला समजेल सुद्धा, की ध्यानाला बसला की खरंच तो स्वतःच पृथ्वी होईल आणि त्याला समजेल की अरे मीच पृथ्वी झालो, मीच आकाश झालो. बघा काही असे साक्षात्काराचे अभंग, वाक्य, कहाणी, मीच तो झालो, अशा प्रकारची सापडतील तुम्हाला. पण ज्याला कोणाला असं मीच तो झालो असं होता येत नाही, त्याच्यासाठी अनुमानाने तरी समजायला पाहिजे. खरं म्हणजे हा अनुमानाचा विषय नाही, विषयच नाहीये तो कशाचा. पण समजून देणं हा मात्र मुद्दा आहे ना, हा तर विषय आहे. याज्ञवल्क्य पक्का शिक्षक आहे. जो विषयच होऊ शकत नाही तो त्यांनी पक्का समजून दिलाय. मग हा अनुमानाने का होईना, कल्पनेने का होईना, एकत्व समजून देणं हे त्यांनी आव्हान म्हणून घेतल्यासारखं दिसतं इथे. म्हणून तिचा प्रश्न तसाच आहे. त्यामुळे त्यांनी तसं उत्तर दिलं की स होवाच. मग याज्ञवल्क्याने असं सांगितलं की यदूर्ध्वम गार्गी दिवा. तिचा जो प्रश्न होता ना तो सगळा त्यांनी कोट केला. काय एक वादशैली नावाची एक शैली, ही विशेषतः शंकराचार्यांनी विशेष प्रचारामध्ये आणली, किंवा त्यांनी शोधून काढलीच म्हटलं तरी चालेल. इतकी पक्की आहे ती वादशैली की आम्ही असं म्हणलंच नव्हतं, ते आम्हाला असं म्हणायचंच नव्हतं. तुम्ही काय सांगा, आज याला जागच राहत नाही. त्यामुळे प्रतिपक्ष काय म्हणतोय, आपल्याला कशावर उत्तर द्यायचंय, याच्यासाठी ते सगळं आधी कोट केलं जातं. आणि अशा तुमच्या प्रश्नावर आम्ही असं म्हणतो की, असं म्हणून ते पुढचं उत्तर किंवा युक्तिवाद हा मांडला जातो. जर तो खोडायचा काढा असेल तर तुम्ही हे जे म्हणता ते नाही, पण तुम्ही हे जे म्हणता ते असं म्हणून जे असतं ना, ते त्याचं काय मांडलेलं असतं ते सगळं उद्धृत करायची पद्धत, ही झाली वादशैली. तर ती वादशैलीचं हे मूळ आहे उपनिषदातलं. आणि कारण हा वादविवादच आहे, तर याज्ञवल्क्याने पण हे सगळं त्याचं परत उद्धृत केलं. आणि तो म्हणतो की सहोवाच, अगं गार्गी यदूर्ध्वम दिवाहा, ते दिवाहाच्या जे पलीकडे, अवाक पृथिव्या, पृथ्वीच्या अधा, द्यावा पृथ्वीच्या मध्ये, द्यावा पृथ्वी स्वयं, जे भूत भवत भविष्यत आहे असं म्हणतात, ते सगळं आकाशे होते. ते सगळं कशात विणलेलं आहे, तुला पाहिजे ना, कशात भरलेलं आहे, ते आकाशामध्ये सगळं ओतप्रोत आहे. आता यातल्या आकाश शब्दाचा अर्थ काय, हे आपल्याला दिसतं ते का, ते सुद्धा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन हे सगळं एका पोकळीत आहे आणि ती अत्यंत सूक्ष्म आहे. इथल्या आकाश शब्दाचा तो अर्थ आहे. आपल्याला जे दिसतं ते स्थूल आकाश आहे, डोळ्याला दिसतं, गडगडाट ऐकू येतो. यातलं जे स्थूल रूप आहे आकाशाचं, त्या भूताचं, महाभूताचं, ते आपल्याला दिसतं. या ठिकाणी त्याचा सूक्ष्म अर्थ अभिप्रेत आहे. त्या आकाशामध्ये हे सगळं भरून राहिलेलं आहे. आता तिचा प्रश्न होता, हे सगळं कुठं भरून राहिले, त्याला उत्तर दिलं, हे कुठं, हे कशात तरी भरून राहिलं. कशात भरून राहिलं तर याला हे कशातच भरलेलं नाही असंच, असं नाही सांगता येईल. त्याला न्यायचंय तिला त्या सर्वखलुइदं ब्रह्म त्याच्याकडे. हा मधला एक अंतरिम टप्पा आहे की त्यांनी सांगितलं आकाश. कारण ते आकाश आणि ते ब्रह्म यांची खूपशी विशेषणं समान आहेत. सर्वव्यापी आहे, निराकार आहे वगैरे. आणि साह उवाच, मग त्याच्यावरती म्हणाले, तिचं समाधान झालं. नमस्ते अस्तु याज्ञवल्क्य, तुम्हाला मी नमस्कार करते.
प्रश्न विचारतीये ती जिज्ञासेने विचारतीये, आपण धरूनही चालू कदाचित जास्त जास्त ती त्याला पारखतीये, पण उत्तर योग्य दिल्यावर तिने नमस्कारही केला. यहा मे एतम्य वोचा, ज्या तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर दिलं मी तुम्हाला नमस्कार करते. अपरस्मै धारयस्व, आता दुसऱ्या प्रश्नासाठी तयार राहा. धारयस्व म्हणजे तयार राहा झेलायला. पृच्छ गार्गी, विचार गार्गी. साह वाच, मग ती म्हणाली आता हे ते पुढचं आहे ना, हे सगळं परत तेच आहे बरं का. बघा तुम्ही, यदूर्ध्वं याज्ञवल्क्य दिवाः यदवा पृथिव्याः यदंतरा द्यावा पृथिवी मे यद्भूतञ्च भवच्च भविष्यच्च इति आचक्षते कस्मिन् तदोतञ्च प्रोतञ्च इति. सह उवाच यदूर्ध्वं गार्गी दिवाः यदवा पृथिव्याः यदंतरा द्यावा पृथिवी मे यद्भूतञ्च भवच्च भविष्यच्च इति आचक्षते आकाशे एव तदोतञ्च प्रोतञ्च इति. सगळं तेच आहे. प्रश्नही तो तसाच उद्धृत केलेला आहे, उत्तरही तसंच उद्धृत केलेलं आहे. हा काय प्रकार आहे? स्वामी वरदानंद असं म्हणतात की पहिल्यांदा हा प्रश्न विचारला, त्याला उत्तर दिलं आकाशे ओतंच प्रोतंच. बरं, सभा संपली. इथे सभेत चाललंय ना जनकाच्या, हे काही थोड्या कारणापुरती ती संपली आणि मग परत भरली. पण दोन प्रश्नांच्या पैकी एकच प्रश्न विचारला गेला, सभा संपली तेव्हा. मग आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. तो दुसरा प्रश्न पहिल्या प्रश्नाशी अत्यंत निगडीत आहे. म्हणजे पहिला लक्षात आला, विचारात घेतला तर दुसरा समजेल. दुसऱ्याचं उत्तर द्यायचं असेल तर पहिला माहिती असायला पाहिजे. म्हणून तिने पहिला प्रश्न जसाच्या तसा पुन्हा उद्धृत केला आणि उत्तर देण्याच्या शैलीने याज्ञवल्क्यांनीही त्याच्यावर जसाच्या तसं पुन्हा उत्तर दिलं. हे एक समर्थन स्वामी वरदानंदांनी या उपनिषद अर्थ कौमुदीमध्ये केले. भाष्यकार असं म्हणतात की पुढचा प्रश्न जास्त महत्वाचा आहे आणि तो हे खरंच आहे, तो अंतिम प्रश्न असणार आहे. तर त्या अंतिम प्रश्नाच्या उत्तरासाठी पहिला प्रश्न तिने जसाच्या तसा विचारला की मगाशी आम्ही तुम्हाला हे विचारलं होतं, याचं तुम्ही असं उत्तर दिलं बरोबर, आता मी पुढे असं विचारते. हे जसं आपण वादामध्ये म्हणू ना तशा प्रकारे ही याची रचना आहे असं भाष्यकार म्हणजे याचे व्याख्या देणारे असं म्हणतात. काही असं तेच परत आलेलं आहे. त्याच्यावर त्यांनी सांगितले, तिने आता पुढे विचारलं या आकाशे एव त्यांचे प्रोतंच कस्मिन् खलु आकाशः होतश्च प्रोतश्च. आकाश म्हटल्यानंतर काही एक अगदी साकार नसलं तरी समजण्यासारखी एक गोष्ट आहे. जोपर्यंत ते समजण्यासारखं आहे, जोपर्यंत ते ज्ञेय आहे, जोपर्यंत ते ज्ञात आहे, जोपर्यंत ते ज्ञानाचा विषय आहे, जोपर्यंत ते कोणत्या तरी क्रियेत भाग घेतंय, धारण करतंय ना, कस्मिन् खलु ते तदोतंच प्रोतंच धारण करतंय, तोपर्यंत ते तत्व अंतिम नाही होऊ शकत. म्हणून तिने पुढचा प्रश्न विचारला, हे आकाश कशात ओतप्रोत आहे? त्याने उत्तर दिलं, सह उवाच एतद्वै तदक्षरं गार्गी ब्राह्मणा अभिवदन्ति. गार्गी ब्राह्मणाः हे अक्षर सांगतात, तदक्षरम त्या अक्षराचं वर्णन करतात. मी सांगतो असं नाही, यांनी जर स्वतः सांगितलं असतं तर शक्य आहे तिने परत तसंच विचारलं असं ना, ते कशात ओतप्रोत, ते कशात ओतप्रोत वगैरे. त्यांनी सांगितलं की ब्राह्मण हा म्हणजे ज्यांनी ब्रह्म जाणलेला आहे ते ब्राह्मण, ते अभिवदंती, ते असं म्हणतात की एतद्वै तद अक्षरम, हे ते अक्षर आहे ज्याच्यामध्ये हे सगळं ओतश्च प्रोतश्च आहे. म्हणजे आकाश ओतश्च प्रोतश्च आहे, आकाशामध्ये हे सगळं ओतश्च प्रोतश्च आहे. अक्षर याचा अर्थ की तत्वासाठी वापरलेला शब्द आहे बरं का. जे अक्षर म्हणजे जीच. जीच कशाने होते? जीच काळाने होते,
झीज दुसऱ्या वस्तूंनी पण होते. एका वस्तूजवळ दुसरी तशी सजातीय विजातीय कोणतीही गोष्ट ठेवली जवळ तरी हळूहळू तिची झीज होत राहील. कुठलीही ठेवली नाही, मध्ये आकाश ठेवलं म्हणजे मध्ये जागा ठेवली तरी ते आकाश आहे आणि वस्तू आहे, झिजणं सुरू होईल. फक्त इथे काळ आणखी ठळकपणे मदत करेल. काही नाही, एकच एक आहे, पण काळ गेलेल्या अब्जावधी वर्षाचा झिजलेलं आढळेल असं शास्त्रकार म्हणतात. तर झीज कशामुळे होते? तर स्थलकालामुळे होते. झीज कोणाची होते? जे निष्पन्न झालेलं असतं त्याची होते. झीज होण्यामुळे काय होतं? हळूहळू हळू ते क्षरण होऊन नष्ट होतं. हे जे तत्व आहे ते अक्षर आहे. त्याला झीज नाही, त्याला उत्पत्ती नाही, त्याला नाशही नाही. हा शब्द वापरून याज्ञवल्क्याने हे त्याचं वैशिष्ट्य सांगितलंय. आणि शिवाय ते स्थलकालाच्या अतीत आहे, क्षरण नाही म्हणून. तर याला अक्षर असं तत्व म्हटलं. आणि मग ते अक्षर तत्व कसं आहे? हे जे पुढचं वर्णन केलंय ना ते एका नकारात्मक भाषेत केलंय. अस्थूलम, ते स्थूल नाहीये. स्थूल म्हणजे इंद्रियग्राही. कोणत्याही इंद्रियाला, पंचेंद्रियाला आणि मनाला समजेल ते सगळं स्थूल म्हणायचं. त्याचा काही आकाराशी संबंध नाहीये. भाषेत, कल्पनेत ज्याचं आकलन होतं ते स्थूल, आणि ते स्थूल नाही. स्थूल नाही मग ते सूक्ष्म आहे का? अनणू. स्थूलही नाही, सूक्ष्मही नाही. आता इथून पुढे अशा जोड्या आहेत. अरस्व, ते रस्व नाहीये, बारीकसं नाहीये. मग दीर्घ, लांब लचक मोठं आहे का? अदीर्घम, ते मोठं पण नाहीये. ते असंही नाही आणि तसंही नाही. इथून पुढचं वर्णन कसं आहे? हे म्हणण्यामध्ये काय अभिप्राय आहे? असं का सांगितलं? काय आहे ते सांगा ना, असं कोणाला म्हणता आलं असतं. त्याच्या मागे अभिप्राय असा आहे की आपली बुद्धी ही एक प्रकारे द्विध्रुवीय विचार करू शकते. आपल्याला स्थूल कळतं किंवा आपल्याला सूक्ष्म कळतं. सूक्ष्माती सूक्ष्माची कल्पना करू आणि स्थूलाती स्थूलाची कल्पना करू, पण स्थूल आणि सूक्ष्मच, याच्या पलीकडचं नाही कळत आपल्याला. त्यामुळे याज्ञवल्क्यांनी त्या दोन ध्रुवरूप म्हणजे बायपोलर असं आपली बुद्धी काम करते, तर ते दोन ध्रुवची परिभाषा घेतली. स्थूल आणि अणु, सूक्ष्म, आणि हेही नाही तेही नाही. स्थूल नाही म्हटल्यावर तुम्हाला वाटेल सूक्ष्म आहे का? नाही, सूक्ष्मही नाहीये, मग स्थूलही नाही. मग ते काय आहे? नाही का? नाही, असं नाही. स्थूल नाहीये एवढं सांगितलं, मग ते काही असेल. मग ते सूक्ष्म नाहीये एवढं सांगितलं. अशा रीतीने आहे हे पण त्यांनी याला नय समास म्हणतात. ही गोष्ट नय समासाची रूप वापरून सांगितली. आणि अदीर्घम, अरस्वम, अलोहितम. लोहित म्हणजे लाल, सर्व रंगांसाठी. ते लाल आहे का? नाही, लाल नाहीये. लोहित म्हणजे कोणताही रंग डोळ्याला दिसतो म्हणजे दृश्य आहे का? नाही, असं नाही. ते तेलासारखं आहे का? चिकटून बसणार? नाही. ते किंवा मनातली कोणती भावना त्या स्वरूपाचं आहे का? नाही. छायम, ते छाया स्वरूपाचं आहे का? नाही. छाया ही काही अशी सांगता येत नाही. रस्व आहे का दीर्घ आहे? रस्वही असते, दीर्घही असते. आता अस्थूल मनन म्हणण्यात हा पण एक अर्थ आहे. ते अस्थूल आहे, ते स्थूल नाही, मग अणू असेल का? असेल. अणू नाही, मग ते स्थूल असेल का? असेल. म्हणजे स्थूलही आहे आणि अणूही आहे. स्थूलही नाही, अणूही नाही. स्थूल आणि अणूच्या पलीकडचं आहे. असा अर्थ या सगळ्यातनं निघेल अशी ही रचना आहे. अच्छायम, ते छाया पण नाहीये. छाया कशाची तरी असते, हे ते नाहीच ना ज्याच्यामुळे त्याची छाया असेल, तर ते अच्छायम. अतमः, मग ते अंधारच असेल. अतमः, ते तमस नाही. मग ते अवायू, ते वायूही नाही.
अनाकाशम ते आकाश पण नाही, असंगम ते कुठे चिकटतही नाही. कशाला? अरसम ते रसयुक्त पण नाहीये, अगंधम ते गंधयुक्त पण नाहीये, अचक्षुष्कम त्याला चक्षुही नाहीये, अश्रोत्रम त्याला कानही नाही, ते अवाक आहे, ते अमन आहे, त्याच्यापाशी मनही नाही, ते अतेजस्क आहे, ते तेजस स्वरूप पण नाही, अप्राणम आहे तुम्हाला प्राण कळतो आत बाहेर करणारा, ते प्राणस्वरूप पण नाही, अमुखम हा अवयव कार्य रूप अवयव त्याला मुखही नाही, अमात्रम अमातृ म्हणजे ते काही असं मोजता येईल असंही मोजणारही नाहीये, अनंतरम ते आतही नाही, अबाह्यम ते बाहेरही नाही, असंही नाही तसंही ते नेती नेती असं जे वर्णन आहे ना, श्रुती नेती नेती इति म्हणती, तर ते हे वर्णन आहे. हे असं आहे का नाही, तसं आहे का नाही, तसं आहे का नाही, नाही 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 नाही. मॅडम शंकराचार्यांचं आत्मषटक आहे, त्याच्यात बरोबर हेच आहे ना? हेच आहे, बरोबर हेच आहे आत्मषटकात. आणि असे अनेक मिळतील तुम्हाला. सकाळीच प्रकाशराव कानड्यांनी एक पोस्ट टाकली की हा सगळा विषय दासबोधाच्या आत्म अनात्म विवेकामध्ये आलेला आहे. छान आहे ते सगळं प्रकरण. मी वाचलं पण अजून चांगला विचार करण्या इतका वेळ नाही झाला, असं पटकन वाचलं. तुम्ही बघा, चिंतन करा. अनेक वेळेला अनेक पद्धतीने हा विषय येतो की ते आत्मस्वरूप असंही नाही तसंही नाही पण सगळं आहे. हे असंही नाही तसंही नाही आणि मग काय आहे सांगता येत नाही. अवांग मनस गोचरम मूक होते. मला अगदी सुरुवातीला बघा, साखळे महाराजांनी जेव्हा हा विषय घ्यायला सुरुवात केली, विचार चंद्रोदय, तेव्हा त्यांनी त्यालाच धरून एक महाराज, मोठे महाराज जे सांगतात, तो एक किस्सा सांगितला होता की पुणे एकेकाळी पूर्वी नवीन लग्न झालेली मुलगी आली आपल्या नवऱ्यासह माहेरी. मैत्रिणींचा गोतावळा जमलेला आहे. एक जण तिला विचारते की दाखव ना तुझा नवरा कोण आहे, हा आहे का नाही, तो आहे का नाही, तो आहे का नाही. ती नाही 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 म्हणते. कोणीतरी दाखवतात ते तरुण वगैरे मुलं. आणि जेव्हा प्रत्यक्ष तिच्या नवऱ्याकडे बोट जातं, तो आहे का, ती काहीच बोलत नाही. तसं नेती नेती झाल्यावर काहीच नाही. हा त्यांनी किस्सा सांगितला होता त्यावेळेला त्यांच्या वडिलांच्या, त्याची मला नेहमी आठवण होते. तर हे अशा भाषेमध्ये त्यांनी हे वर्णन सांगितलं की तुम्ही कुठलीही गोष्ट अशी घ्या, ती तो नाही आणि तदन्य पण तो नाही. मग नाहीच का, असं नाही रूप वर्णन कसं आहे? नाही, असं नाहीये नाही रूप वर्णन, पुढे आहे त्याचं वर्णन. आपल्याला नाही कळतं ना, म्हणून त्यांनी या भाषेत सांगितलं. न तदश्नाति किंचन, ते काही खात नाही. खायला दुसरी गोष्ट पाहिजे ना, खाणारा आणि जे खातात ते, तर ते काही खात नाही. आणि न तदश्नाति कश्चन, आणि कुणीही त्याला खात नाही. म्हणजे परत तोच विषयी भाव, तो कशाचाच विषय होत नाही, ना इंद्रिय संवेदनांचा ना कोणत्या कर्माचा. त्याला कुणीही खात नाही आणि तो कुणाला खात नाही. जर दुसरा असला तरी ही क्रिया घडेल ना, दुसरा नाहीच. ह्याच्यात श्रीमद भागवताच्या कथेमध्ये महाराजांनी फार छान तत्वज्ञान सांगितलं होतं की जेव्हा यशोदेनी कृष्णाला म्हटलं की माती खाल्लीस, आ कर, आणि आ केल्यावर त्याला आज सगळं विश्व दिसेल, तिला आज सगळं विश्व दिसेल. त्यांनी याच्यामध्ये असं सांगितलंय की खाईल काय. आधी तो म्हणत होता मी खाल्लीच नाही माती. खाईल काय माणूस, जे स्वतःहून वेगळं असतं ते खाईल ना. अगदी आपलं डोकं खाल्लं, आपला हात खाल्ला, बोट खाल्लं, तरी खाणारं तोंड आणि मी याहून ते हात बोट तोंड काहीतरी वेगळं आहे, नख वेगळं आहे, तेव्हा ते खाल्लं जाईल. माझ्याहून वेगळं काही नाहीच आहे, तर मी कसं म्हणू की मी माती खाल्ली.
सगळं माझ्याच ठाई आहे हे त्यांनी त्या विश्वरूप दर्शनात बाळ रूपामध्ये दाखवून दिलं. तो हा अर्थ आहे. आता तुमच्या लक्षात येईल उपनिषद ही श्रुती अवघड सांगतात, त्यात भक्तीला जागा नाहीये. ज्या अर्थाने आपण नंतर भक्ती समजून घेतो आहे का नाहीये. हे बुद्धी, ध्यान, योग यातून समजून घेण्याची गोष्ट आहे, पण नाही ना समजत ते. श्रीमद भागवताची कथा ऐकायला आवडेल, मजा येईल, गोड वाटेल, मग ती बघा. भक्ती करायला कृष्ण आहे, भक्ती करा आणि मग लक्षात येईल त्याहून वेगळं नाहीच आहे. मग बरोबर आहे की न तदशनाती किंचन न तदशनाती कष्ट. हे पुराणांनी हे कसं सोपं केलंय त्याचं अगदी उत्तम उदाहरण आहे श्रीमद भागवत. एतस्सेवा झाली का वेळ? चालेल. एतस्सेवा. आणि आता पुढचं जे आहे ते मी जे मगाशी म्हटलं की अनुमानाने त्यांनी जाणून घ्यायला सांगितलं, तो हा पुढच्या कंडिकेचा भाग आहे, पण त्याला हा सगळा मागचा पार्श्वभूमीचा भाग आहे म्हणून हा तो सविस्तर सांगितला. ठीक आहे, आपण पुढच्या तासाला बघू. पुढच्या महाराजांचा तास असेल हा विसरायच्या आधी सांगते, मी तुम्हाला ते कोटिलिंगार सांगितलंय, एकदा भेट देऊन यावी. महेश सांस्कृतिक भवन, गंगाखेडचे महाराज सेलुकर महाराज च्या चौथं पिढी आहे अग्निहोत्र करणारी. त्यांचा संकल्प आहे श्रावण महिन्यात कोटिलिंगार्चन. तुम्ही लिंगार्चन पूजेला जावा ना, नका जाऊ, पण एकदा जाऊन वातावरण अनुभवून या. दिव्यवाडीला आहे ती पत्रिका, मला वाटतं मी पाठवली आहे. आणि दुसरं, वैदिक संशोधन मंडळामध्ये 9 तारखेला संस्कृत दिवसाचा कार्यक्रम ठरलाय. या कार्यक्रमामध्ये विकृती पाठांची प्रस्तुती शहरकर गुरुजी करणार आहेत. विकृती पाठ म्हणजे संहिता, पद ही आपल्याला माहिती आहे, पदक्रम. सलग म्हणणं म्हणजे संहिता, शब्द वेगळा वेगळा करून म्हणणं म्हणजे क्रम, पद 2-2 शब्द म्हणायचे म्हणजे क्रम, आणि उलटे सुलटे मागे पुढे ए बी बी ए बी सी सी बी ए बी सी बी सी डी वगैरे असं करत म्हणायचे. ते वेगवेगळ्या पद्धतीने त्याला म्हणायचं विकृती पाठ. विकृती म्हणजे बदल. हा, तर ही सगळी खटपटी वेदसंहिता पक्की राहावी, एक अक्षर इकडचं तिकडे होऊ नये याच्यासाठी. तर अशा रीतीने या वैदिकांनी हे सगळं मुखोद्गत केलेलं आहे. तर कसे विकृती पाठ आहेत आणि कसे म्हटले जातात याची प्रस्तुती शहरकर गुरुजी करणार आहेत. हे वेदाचे आहेत, माध्यन्यन शाखेचे आहेत, अष्टविकृती ते म्हणू शकतात, घनपाठी आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांनी त्यांचा मुलगा सुद्धा याच्यासाठी तयार केलाय, तो वेदांग पण येणार यावेळेला. तर गुरुजी माहिती करून, माहिती देऊन हे विकृती पाठ कसे असतात हे सांगते. कार्यक्रम हिंदीत होईल, तर आपण हा मंडळात होणार आहे. आम्ही प्रयत्न करेल काय तो स्ट्रीमिंग वगैरे करायचा, पण मी माझ्याकडून असं सांगते की एक संधी आहे आपल्याला सगळ्यांना परत भेटायची, तर आपण या. दुसरं की मंडळात नवीन संचालक 1 तारखेला रुजू झाले, पूर्णकालिक. आधीचे होते ते मुंबईचे होते, त्यांना येणं जमायचं नाही, मग पूर्णकालिक आले. त्यांची भेट होईल आज. फक्त ते ना परत त्यांच्या हैदराबादचे, हैदराबादला गेलेत ते, त्या नाहीतर आजच ठरलं होतं त्यांची ओळख करून द्यायचं. तर ते सर पण असतील, त्यांचं नाव व्ही सुब्रमण्यम. तर या 2-3 कामांसाठी, गोष्टींसाठी आपण उपलब्ध राहा, वेळ द्या, अशी सगळ्यांना मी विनंती करते. बरं मॅडम, किती वाजता कार्यक्रम? परत एकदा सांगाल का? 1-9 तारीख. मॅडम, या कार्यक्रमाची वेळ काय आहे? आता हा जो कार्यक्रम तुम्ही सांगितला 9 ऑगस्टला, त्याचं टायमिंग काय? हो 3:30 आहे का? 3:30
3 किंवा 3:30 पत्रिका ना प्रणव करतोय टाईप ती या ग्रुपवर टाकू आणि तुम्ही त्याचा प्रसारही करा कारण ना फार आयत्या वेळेला नक्की, झाल्यात नक्की. गोष्टी आणि हे सगळे व्हॉट्सअप आणि ईमेल द्वाराच होणार आहे. यावेळेला आम्ही ते पत्रिका काढून पाठवायच्या हे काही जमणार नाही आम्हाला. पण या आपण या कार्यक्रमाची वेळ दुपारी 3 किंवा 3:30 आहे. बहुधा 3. हा, असं असं ऐकायला मिळणं याला भाग्य पाहिजे आणि आम्हाला ते मिळणार आहे. मिळणार आहे, नक्की मिळणार आहे तुम्हाला ते. या तुम्ही. हे मला समजेल का आता हे कधी आहे तो. मी तुम्हाला आता लगेच सांगते, सरांनी मला पाठवली ते. नाही जमलं. नाही जमलं ते मला नाही बघणार. प्लस मला प्रणवती तयार करतो. मॅडम ते 3 का 3:30 माझ्या लक्षात नाहीये. मॅडम ते मंगळवार महेश सांस्कृतिक 9 तारीख आहे. मोहन हा काय महेश सांस्कृतिक महेश सांस्कृतिक भवन ना तो वेगळा कार्यक्रम आहे बरं का. हो, पण तो किती वाजता आहे? त्यात दिवसभर ते लिंगार्चन संध्याकाळी 4 ते 8 सगळे ते कार्यकर्ते लिंगार्चनाची तयारी करून ठेवतात. आपण फक्त जायचं आणि ती पूजा पण गुरुजी सांगणारे आहेत ते सांगतात आणि संध्याकाळी प्रसाद घेऊनच बाहेर पडायचं. 4ला सुरू होतं. 8, 8:30 पर्यंत हातामध्ये वेळ ठेवावा. सकाळी व्याख्यान असतात. अच्छा, किती किती हा, तर ते किती दिवस येते? किती दिवस येते? श्रावण मास, अच्छा, ओके. श्रावण महिना. हा, धन्यवाद धन्यवाद. हवं तर दोन्ही पत्रिका परत पाठवते मी. हा हा. असं आपला समाप्ती हा करूया. विकृती पाठ आहे आपला इथे आहे ना कुठे वैदिक संशोधन मंडळामध्ये. वैदिक संशोधन मंडळ. हो हो. हा टिळक महाराष्ट्र विद्यापीठात दोन आवडते. वेगळे ओके. कार्यक्रम. हा, त्यांचे स्थलकाल वेगळे आहेत. असं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.